मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केलं, मात्र विरोधक आता टीका करू लागलेले आहेत। आपल्यासोबत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सर आहेत। सर, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलंय, मात्र विरोधकांचं समाधान आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी 1-1.5 तासाचं भाषण केलं। भाषणातून काय हाती आलं तर नैराश्य हाती आलं असं म्हणलं तर वावगं ठरत नाही। त्यांनी जुना इतिहास सांगत राहिल्या, निर्णय योजना सांगत राहिले, पुन्हा पुन्हा हेही सांगितलं की ओबीसीला धक्का न देता आरक्षण द्यायचं आहे, ते आम्ही देणारच आहोत। हे तर होतच ना पूर्वी, हे नवं काय दिलं तुम्ही आम्हाला? काय आशेचा किरण सुद्धा नाही, आशेचा किरण सुद्धा दाखवलेलं नाही, अशी स्थिती आहे आजची। म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे तुम्ही शपथ घेता त्यावेळेस आमच्या अपेक्षा साहजिकपणे वाढल्या, आमच्याच नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा वाढल्या की अरे काहीतरी मार्ग काढतील। याला एक कारण आहे की केंद्र सरकार यांच्या हाताशी आहे आणि एकदा केंद्र सरकारनं ठरवलं त्यातून मार्ग निघू शकतो असं आमचं मत आहे। पण दुर्दैवानं काहीच मार्ग निघाला नाही असं चित्र आहे। आज निराशजनक अशा प्रकारचं हे वक्तव्य त्यांचं निवेदन होतं। त्यांनी तुमच्या सरकारवर देखील टीका केलेली आहे। ते म्हणाले मागच्या सरकारमुळे आरक्षण गेलेलं आहे, ते देखील त्या खरं आहे की त्यांनी टीका केली, परंतु त्या टीकेमध्ये असं आहे की त्या समिती जी होती माननीय अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समिती, त्याचे सदस्य मी होतो तसे ते होते। आम्हीच एकत्र येऊन सगळे काही करत होतो, मॉनिटरिंग करत होतो। सुप्रीम कोर्टामध्ये जे वकील पूर्वी होते तेच वकील पुन्हा होते, आता तेच वकील आहेत। आता वेगळं आर्ग्युमेंट करायला काही जागा आहे, सगळ्या बाबतीत काळजीपूर्वक सर्व आम्ही जात होतो। अशा वेळेस तेच सदस्य असलेल्या समितीवर तेच टीका करतात, हे तरी कुठे योग्य दिसतंय? अत्यंत काळजी त्यावेळेस आम्ही घेतली होती, परंतु नाही यश येऊ शकलं। आता केंद्र सरकार हाताशी असल्यामुळं काही होऊ शकलं तरच त्याच्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं। विशेष अधिवेशनाची त्यांनी घोषणा केलेली आहे। फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न। याचा अर्थ त्यावेळेस ठराव करायचा आचारसंहिते तोंडाशी, किंवा आचारसंहितेमुळे आपण काही करू शकत नाही असं सांगायचं, असं होऊ शकतं असं मला वाटतं। राजकीय लाभ घ्यायचा असेल या सगळ्याचा, याच्यामध्ये पळवाट काढत ते चाललेले पुढं। त्यांनी ठोस असं जो निकाल द्यायला पाहिजे होता, निर्णय द्यायला पाहिजे होता, दुर्दैवानं तो दिलेला नाही। शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं होतं 24 तारीखपर्यंत। 24 तारीखनंतर एकही दिवस वाढवून दिला जाणार नाही आणि सरकार आता फेब्रुवारीपर्यंत। आता आज तर उत्तर त्या प्रश्न आलेलं आहे। म्हणजे ते आंदोलन आतापर्यंत मराठा समाजाने खूप शांततेनं आंदोलन केलेलं आहे, एक महत्त्वाचा समाज तो आहे। त्यामुळं आताही जे काही असेल ते शांततेच्या मार्गानंच समाज जाईल याची खात्री मला वाटते आणि अपेक्षा आहे माझी। खूप धन्यवाद सर। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह सुशांत सावंत, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।